नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी डेलीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, तर लगेचच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या या उपक्रमाला मदत करा. आज आहे 2 जानेवारी 2024 आणि आजच्या दिवसाचे आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, तत्पूर्वी आपलं जे एम-पी-एस-सी डेलीचे जे चॅनल्स आहेत, WhatsApp चॅनल आहे, Telegram चॅनल आहे, Twitter हँडल आहे आपलं आणि हे जे यूट्यूब चॅनल आहे, त्या सर्वांना तुम्ही फॉलो करून घ्या. त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन या सगळ्या चॅनल्सला फॉलो करा आणि आमच्या या उपक्रमाला थोडीशी मदत करा. चला तर मग आजचे महत्त्वाचे जे 15 प्रश्न आहेत ते आपण पाहूयात. आजचा पहिला प्रश्न आहे, अलीकडे चर्चेत असलेले जनरल डोंग जून हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे चीन. जनरल डोंग जून यांची नुकतेच चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वीचे जनरल ली शांगफू यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2. चीनच्या अत्याधुनिक महासागर ड्रिलिंग जहाजाचे नाव काय आहे, जे पृथ्वीच्या कवचामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि मानवी इतिहासात प्रथमच आवरणापर्यंत पोहोचण्यासाठी डिझाईन केलेले आहे? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, आपल्या ज्या पृथ्वीचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे, त्यात क्रस्ट, मॅन्टल, आउटर कोर आणि इनर कोर असे भाग आहेत. तर चीनने एक असं ड्रिलिंग जहाज बनवलेलं आहे, ते महासागराच्या तळाखाली जवळपास 7,000 मीटर म्हणजेच 7 किलोमीटर या क्रस्टपर्यंत ड्रिलिंग करणार आहे. तर हे जे जहाज बनवलेलं आहे, तर या जहाजाचं नाव काय आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे मेन्झियांग. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3. नुकत्याच जाहीर झालेल्या भारतीय नौदलाच्या ॲडमिरल्सच्या एपोलेट्सच्या नवीन डिझाइन मागील प्रेरणा कोण आहेत? तर मित्रांनो, एपोलेट्स म्हणजे काय असतं? आपण जर पाहिलं की पोलिसांच्या शोल्डरवर जसे स्टार्स वगैरे असतात, तसंच भारतीय नौदल, भारतीय वायुसेना किंवा भारतीय सेनेच्या युनिफॉर्मवर अशा प्रकारचे बॅजेस असतात. त्याला एपोलेट्स म्हणतात. तर नुकतेच भारतीय नौदलासाठी नवीन पोशाखाची निर्मिती करण्यात आली आहे आणि त्याच्याच अंतर्गत हे नवीन जे एपोलेट्स आहेत, ते बनवण्यामध्ये कोणाची प्रेरणा घेतली आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन हे नवीन एपोलेट्स भारतीय नौदलासाठी बनवलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 चे आयोजन करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने महाराष्ट्रातील कोणत्या शहराची निवड केली आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे नाशिक. नाशिक शहरात राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 5. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला डेव्हिड वॉर्नर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? मित्रांनो, तुम्ही जर क्रिकेट फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल, डेव्हिड वॉर्नर हा प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे आणि त्याने नुकतेच वन डे आणि कसोटी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. लाल बहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वुमन ज्यांनी नुकतेच एक व्हीसॅट नावाचे नॅनो सॅटेलाइट प्रक्षेपित केलेलं आहे. तर ही जी संस्था आहे LBSITW ही कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे तिरुअनंतपुरम. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी आहे. तिथे हे लाल बहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वुमेन स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. पश्चिम बंगालचे राज्यगीत म्हणून नुकतेच घोषित झालेल्या बांगलार माती बांगलार जल या गाण्याचे लेखक कोण आहेत? तर पर्याय आहेत सरोजिनी नायडू, रवींद्रनाथ टागोर, नवाब गोपाल मित्र आणि AR रेहमान. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी या गाण्याची निर्मिती केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIने जानेवारी 1, 2024 पासून UPI व्यवहारांसाठी दैनिक पेमेंट मर्यादा किती केली आहे? म्हणजे जे आपण दररोजच्या दैनंदिन जीवनात जी UPI पेमेंट करतो त्याची लिमिट किती केलेली आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे 1 लाख रुपये.
आणि जर आपल्याला दवाखाना आणि इतर शैक्षणिक संस्थेसाठी जर आपल्याला च्या माध्यमातून पेमेंट करायचं असेल, तर त्याची मर्यादा ही 5,00,000वर ठेवलेली आहे. यू-पी-आयचा फुल फॉर्म मित्रांनो नोट करून घ्या. यू-पी-आय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. भारतातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे शिवडी आणि चिर्ले. MTHL म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा तुम्ही इथं पाहू शकता सेवरी आणि चिर्ले राईट. शिवडी आणि चिर्ले या 2 स्थानांना जोडणारा हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक बनवण्यात आला आहे आणि याची एकूण लांबी ही 22 किलोमीटर आहे. याचं नुकतंच उद्घाटन होणार आहे. येत्या 12 जानेवारीला याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. नुकतेच नाव बदललेले माणिकेश्वरी विद्यापीठ भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ओडिसा. ओडिसा राज्यात नुकतेच माणिकेश्वरी विद्यापीठचे नाव बदलण्यात आले आहे. ओडिसा राज्यातील कालाहंडी जिल्ह्याची जी प्रमुख देवता आहे कालेश्वरी, त्या देवतेच्या नावावरून या विद्यापीठाला नाव देण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. झारखंड राज्य सरकारने आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धापकाळ पेन्शनचे वय किती केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 50 वर्ष. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. कोणत्या राज्यात अलीकडेच 82वी इंडियन हिस्ट्री काँग्रेस आयोजित करण्यात आली आहे? मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणा राज्यात 82वी इंडियन हिस्ट्री काँग्रेस ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 13. नुकतेच नाव बदललेले मणिकेश्वरी विद्यापीठाचे पूर्वीचे नाव काय होते? मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कलाहांडी विद्यापीठ. कलाहांडी विद्यापीठ हे या विद्यापीठाचे पूर्वीचे नाव होते आणि ते बदलून तेथील जी ग्रामदेवता आहे मणिकेश्वरी च्या नावावरून या विद्यापीठाला मणिकेश्वरी असं नाव देण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 14. 14 फेब्रुवारी 2024 रोजी UAE मध्ये बॅप्स हिंदू मंदिरचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे? मित्रांनो बॅप्स हिंदू मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 फेब्रुवारी 2024 रोजी UAE मध्ये करण्यात येणार आहे. मित्रांनो बॅप्स ही एक सामाजिक आध्यात्मिक हिंदू संस्था आहे आणि बॅप्सचा जर तुम्ही फुल फॉर्म पाहिला तर बोचासन वासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था असा हा लॉंग फॉर्म आहे BAPS चा. या बॅप्स नावाच्या संस्थेची स्थापना स्वामीनारायण आणि शास्त्रीजी महाराजांनी 18व्या शतकाच्या दरम्यान केली होती. तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर पुण्याच्या मला वाटतं आंबेगाव भागात या स्वामीनारायण संस्थेचे एक मंदिर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो प्रश्न क्रमांक 15. भारतातील पहिले सबमरीन टुरिझम अलीकडेच कोणत्या राज्यात उघडण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे गुजरात. गुजरात राज्यातील द्वारका या ठिकाणी सबमरीन टुरिझम म्हणजे अलीकडेच उघडण्यात आलेला आहे. मित्रांनो हे होते आजचे 15 प्रश्न. तुम्हाला या प्रश्नांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर आपली जी वेबसाईट आहे mpscdaily.com त्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. तसेच आपले जे यूट्यूब चॅनल आहे, आपलं जे इंस्टाग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, या सर्वांना तुम्ही फॉलो करा. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. परत भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.